सर्वप्रथम ग्राम स्वराज वेबसाईट खोलायची, नंतर फायनान्शियल रिपोर्टमध्ये जायचं. त्यानंतर अकाउंट वाईज कॅश रिपोर्टमध्ये जायचं. इयर निवडायचं, आपल्याला कोणत्या वर्षाचा डाटा हवा आहे. त्यानंतर निवडायचं आहे आपल्याला आपलं राज्य, त्याच्यामध्ये महाराष्ट्र निवडायचं. त्यानंतर आपल्याला लिहायचे विलेज पंचायत, ज्याच्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतच्या येईल. विलेज पंचायत निवडल्यावर आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट निवडावा लागेल, जो आहे की बुलढाणा. नंतर आपल्याला आपला तालुका निवडावा लागेल, जळगाव जामोद. आणि आता निवडायचं आहे आपल्याला आपलं गाव, कुरणगाड बुद्रुक. कुठं आहे हे सापडलं आहे, कुरणगाड बुद्रुक. तर आपल्याला कसं पाहिजे, मंथ वाईज डेट वाईज. तुम्हाला मंथ वाईज डाटा पाहिजे, आपल्या ग्रामपंचायतचा किती पैसा आलेला आहे. नंतर आपण महिना सिलेक्ट करू शकतो, कुठला महिन्यातला बघायचा आहे. तर कारण आपल्याला प्रत्येक महिन्याचा डाटा दिसू शकतो इथं. नंतर मी महिना सिलेक्ट केला. आता मला बँक अकाउंट चेक करायचं कुठलं आहे, तर बँक अकाउंटवर आपण क्लिक करून बघू शकतो. तर आता आपल्याला इथं कुठलं बँक अकाउंट सापडते, 5-6 बँक अकाउंट. अरे बापरे, चला ICICI बघू. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात अकाउंट नंबर झालेला आहे. त्यानंतर 15वा वित्त आयोग. आणि आता काय ऑप्शन आहे, कॅप्चर कोड टाकायचा. कॅप्चर कोड टाकून घेऊ आणि बघू काय येते. आणि आता गेट रिपोर्टवर चेक करायला आपल्याला समजेल. चला तर बघूया किती अमाऊंट आहे, काय दाखवते. बापरे. तर बघा मित्रांनो, खालचं अमाऊंट, वरचं नका बघू. क्लोजिंग अमाऊंट बघायचं कधी पण, वरती काय झालं ते नाही बघायचं. हे टोटल आहे आणि हे 1 वर्षाची आहे. 1 वर्षाची. असा निधी हा प्रत्येक वर्षाला आहे. तो चला दुसऱ्या वर्षाचं चेक करू. दुसऱ्या वर्षाचं नाही, दुसऱ्या महिन्याचं चेक करून बघू. असं भरपूर 5 वर्षाचे 12×5 60 महिन्याचा तुम्ही डाटा चेक करू शकता, कधी आला किती आला. तर चला तर पुन्हा तेच प्रोसेस फॉलो करायची. राज्य निवडायचं, जिल्हा निवडायचा, तालुका निवडायचा, गाव निवडायचं. डाटा कसा पाहिजे, मंथ वाईज डेट वाईज ते निवडायचं. तेच प्रोसेस राहते आपल्याला परत जर करायचं असलं चेक. तर बँक अकाउंट तुम्ही दुसरं पण चेक करू शकता. तुम्हाला कदाचित दुसऱ्या बँकमध्ये चेक करायचं असेल की कुठल्या बँकेमध्ये आला असेल, अजून कुठला नाही देत, तो पण तुम्ही चेक करू शकता. त्याच्यामुळे मी आता चेक करतो आहे ICICI बँकमध्येच, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये करू चेक आपण. अकाउंट नंबर घेतलेला आहे, किती वित्त आयोगाचा आहे ते पण सिलेक्ट केलेलं आहे. चला कॅप्चर कोड टाकून बघू आता. लवकरच आपल्याला या वर्षाचा पण आपल्या समोर येणार आहे काय आहे. तर लोडिंग होत आहे, हे आलेलं आहे. किती आहे बघा, 2,92,728 रुपये. हा फक्त वित्त आयोगाचा निधी असतो. इथं दुसरा कुठलाच येत नाही, मनरेगाचा येत नाही, राज्य शासन कुठलेही निधी येत नाही. इथं फक्त वित्त आयोगाचा निधी येईल, 14वे असो 15वे असो, जे काही असेल ते. आणि हा बघा किती आहे, तर क्लोजिंग अमाऊंट बघा. वा, एवढा निधी आमच्या कुरणगाड ग्रामपंचायतला येत राहतो. तरी आमची ग्रामपंचायत हे कर्जबाजारी आहे.